नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, रेल्वेतर्फे पॅरामेडिकलमध्ये नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डतर्फे तुम्हाला ती जाहिरात पाहण्यासाठी भेटणार आहे आणि या जाहिरातीमध्ये रिक्रुटमेंट ऑफ पॅरामेडिकल कॅटेगरीज म्हणजे आता याच्यामध्ये स्टाफ नर्स असतील, सुपरिटेंडेंट, ECG टेक्निशियन, लॅब टेक्निशियन असे जे आरोग्य विभागातील जे पदे असणार आहे ते सर्व तुम्हाला या जाहिरातीमध्ये पाहण्यासाठी भेटणार आहेत। ही RRB तर्फे तिसरी जाहिरात पॅरामेडिकलची तुम्हाला ते पाहण्यासाठी भेटणार आहे। तिसरी जाहिरात 2025 ची असणार आहे। आता या जाहिरातीमध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो कशा प्रकारे सिलेबस असणार आहे, कशा प्रकारे तुम्हाला अर्ज करता येणार आहे, पगार किती भेटणार आहे, पोस्ट किती आहेत, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे आज समजून घेणार आहोत। व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, तर व्हिडिओला स्किप न करता तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला सर्व माहिती डिटेलमध्ये ते भेटणार आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वांनी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला देखील लाईक करा। तर चला आता व्हिडिओला सविस्तरपणे सुरुवात करूया। विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला हीच अशा प्रकारे इथे नोटिफिकेशन पाहण्यासाठी भेटणार आहे। 49 पेजेसची विद्यार्थी मित्रांनो ही जाहिरात तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे। तर जाहिरात खूपच मोठी इथे असणार आहे। तर त्याच्यामध्ये बघा तुम्हाला या जाहिरातीमध्ये कशा प्रकारे आता तुम्ही तिसऱ्या पेजमध्ये आलात की अनेक जर बी तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटेल आणि याच्यामध्ये तुम्हाला नाही का RRB झोन वाईज तुम्हाला वॅकन्सीचा टेबल इथे पाहण्यासाठी भेटणार आहे। आणि तिसरं जे इथे आहे अनेक्सर सी मध्ये तुम्हाला कशा प्रकारे इथे सिलेबस असणार या सर्व गोष्टी तुम्हाला ते पाहण्यासाठी भेटणार आहेत। तर हा पेज नंबर असणार आहे। तर या पेजवर तुम्हाला ही सर्व माहिती इथे आहे। तर टेबल ऑफ कंटेंट हा असणार आहे, म्हणजे तुम्हाला इथे कशा प्रकारे माहिती आहे सर्व इथे पाहण्यासाठी भेटणार आहे। तर PDF मित्रांनो अशा प्रकारे ही असणार आहे। तर खूप मोठी PDF आहे, तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल, तुम्ही तिथून डाउनलोड करून या सर्व गोष्टी इथे पाहू शकता। तर आता आपण काही मोजक्या गोष्टी याच्यातून काढून घेतलेल्या आहेत, तर आता त्या गोष्टी आपण इथे पाहून घेऊता। बघा, रेल्वेतर्फे ही जाहिरात असणार आहे विद्यार्थी मित्रांनो 2025 साठी तिसरी जाहिरात असणार आहे पॅरामेडिकल फील्डमधील। सर्वात अगोदर तुम्हाला जाहिरातीमध्ये टाइम टेबल पाहण्यासाठी भेटणार आहे की कशा प्रकारे तुमची तारीख वगैरे काय असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। 26 जुलै दिवशी जाहिरात इथे प्रसिद्ध झालेली आहे। आता अर्ज करण्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला इथे करायचे आहेत आणि 9 ऑगस्ट पासून तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन म्हणजे आजच्या दिवसापासून तुम्हाला इथे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी भेटणार आहेत आणि शेवटची डेट अर्ज करण्यासाठी 8 सप्टेंबर ही असणार आहे। तर 8 सप्टेंबर शेवटची तारीख असणार आहे। जवळपास 1 महिना तुम्हाला इथे अर्ज करण्यासाठी भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो। त्याच्यानंतर ॲप्लिकेशन करण्यासाठी शेवटची तारीख 10 ही असणार आहे, म्हणजे 10 तारखेपर्यंत तुम्ही सप्टेंबरचे इथे अर्ज करू शकता। त्याच्यानंतर आता सर्वात अगोदर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो पोस्ट पाहण्यासाठी भेटून जातील इथे। तर बघा इथे जवळपास 7 विविध पदांसाठी इथे तुम्हाला पोस्टिंग पाहण्यासाठी भेटतील। तर याच्यामधील पहिलं जे पद असणार आहे हे नर्सिंग सुपरिटेंडेंट साठी पहिलं पद असणार आहे। आता याच्यानंतर तुम्हाला हा पे लेवल इथे पाहण्यासाठी भेटणार आहे। तर नर्सिंग सुपरिटेंडेंट या पदासाठी 7 लेवलचं पेमेंट स्केल तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहे, म्हणजे 7वं पेमेंट स्केल जे असेल विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये पगार तुम्हाला 45,000 पासून ते 1,40,000 इतकं मानधन तुम्हाला इथे पगार पाहण्यासाठी भेटणार आहे। तर हा 7वा पे लेवल आहे। तुम्ही याच्यासाठी गुगल करू शकता किंवा इतर जाहिरातीमध्ये पाहू शकता की हा पे लेवल कशा प्रकारे असणार आहे। तर तुम्हाला मी इथं सांगून देत आहे 45,000 पासून ते 1.5 लाख पर्यंत तुम्हाला इथे पेमेंट या 7व्या पे कमिशनमध्ये असते। तर तुम्ही इथे पाहू पण शकता 45,000 तुम्हाला इथे बेसिक पे असते आणि याच्यामध्ये अलाउन्सेस असतात, जसं की ट्रॅव्हल अलाउन्सेस, होम अलाउन्सेस, DNS अलाउन्सेस असे सर्व भत्ते मिळून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्टार्टिंग पगार या 7व्या पे लेवलमध्ये तुम्हाला जवळपास 80 ते 90,000 रुपये हे स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला या 7व्या पे लेवलमध्ये पाहण्यासाठी भेटतं। पेमेंट पण विद्यार्थी मित्रांनो खूप चांगले इथे असणार आहे। आता एज किती लागणार आहे या पदासाठी, तर 20 ते 40 वयोमर्यादा तुम्हाला इथे लागणार आहे। तर अर्ज करण्यासाठी 40 वयापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता आणि कमीत कमी तुम्हाला 20 इथे लागणार आहे। टोटल वॅकन्सीज इथे किती असणार आहेत नर्सिंग सुपरिटेंडेंट या पदासाठी, तर 272 अशा जागा तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो ही जी पोस्ट आहे ही ऑल इंडियामध्ये तुमची इथे पदभरती केली जात आहे। तर या 272 पदासाठी ऑल इंडियामधून कॅन्डिडेट इथे अर्ज करू शकणार आहेत। तर अशा प्रकारे तुम्हाला पाहण्यासाठी भेटेल।
आता दुसरं पद आहे डायलिसिस टेक्निशियनचं पद असणार आहे. 6वं पे कमिशन असणार आहे. 35,400 रुपये हा तुमचा बेसिक पे असणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही याची 50% जर ॲड केलात सर्व भत्ते कटून, तर तुमची जवळपास या पदासाठी पण 70,000 रुपये एवढी स्टार्टिंग पेमेंट इथे तुम्हाला पाहण्यासाठी भेटणार आहे. एज लिमिट कमीत कमी 20 मॅक्झिमम 33 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता आणि 4च पदे इथे रिक्त असणार आहेत. तिसरं पद जे आहे हेल्थ मलेरिया इन्स्पेक्टर GR सेकंड अशा प्रकारचं हे पद आहे. यासाठी पे लेवल 6चं असणार आहे. 35,400 हा बेसिक पे तुम्हाला इथे असणार आहे. कमीत कमी 18 आणि मॅक्झिमम 33 एज लिमिट तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटेल आणि या पदासाठी 33 जागा या रिक्त असणार आहेत. 4थ्या नंबरचं पद आहे फार्मासिस्टचं हे पद असणार आहे. एंट्री ग्रेडमधून हे भरलं जात आहे. 5व्या लेवलचं हे पेमेंट स्केल असेल. 29,200 रुपये हा बेसिक असणार आहे. याच्यासाठी कमीत कमी 20 आणि जास्तीत जास्त 35 वर्ष तुम्हाला एज लिमिट इथे लागणार आहे. एकूण 105 पदे यासाठी भरली जात आहेत. 5व्या क्रमांकाचं पद आहे रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियनचं हे पद आहे. 5व्या लेवलचं कमिशन तुम्हाला इथे भेटणार आहे. 29,200 रुपये हा तुम्हाला स्टार्टिंग पगार इथे असणार आहे. 19 वर्षे कमीत कमी आणि जास्तीत जास्त 30 वर्ष इतक्या एज लिमिटपर्यंत तुम्हाला इथे अर्ज करता येणार आहे. आणि ही जी वयोमर्यादा इथे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पाहण्यासाठी भेटत आहे, तर 1/1/2026 पर्यंत तुमची एज क्रायटेरिया हा कंप्लीट असला पाहिजे. 1/1/2026 पर्यंत. यासाठी 4 जागा या भरल्या जात आहेत रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियनच्या. 6व्या क्रमांकाचं पद आहे ECG टेक्निशियनचं हे पद आहे. पे लेवल 4थं पे लेवल तुम्हाला ते पाहण्यासाठी भेटणार आहे. 25,500 हा बेसिक पे इथे असणार आहे. 18 ते 33 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता. 4 पदे इथे भरली जात आहेत. आणि 7व्या क्रमांकाचं पद आहे लॅबोरेटरी असिस्टंट ग्रेड सेकंड हे पद आहे. आणि इथे 3ऱ्या लेवलचं पे कमिशन तुम्हाला पाहण्यासाठी भेटेल. 21,700 हा बेसिक पे असणार आहे. 18 वर्षे कमीत कमी जास्तीत जास्त 33 वर्षापर्यंत तुम्हाला इथे अर्ज करता येणार आहे. आणि या पदासाठी मित्रांनो 12 या पोस्टिंग इथे फिल केल्या जात आहेत. आणि टोटल अशा मिळून विद्यार्थी मित्रांनो 434 जागा इथे पॅरामेडिकल फील्डमधून या भरल्या जात आहेत. तर RRB तर्फे 3री जाहिरात आहे विद्यार्थी मित्रांनो. तर खूप चांगल्या जागा तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटणार आहेत. आणि सर्वात जास्त तुम्हाला इथे फार्मासिस्ट आणि नर्सिंग सुपरिटेंडेंट या पदासाठी या जागा तुम्हाला जास्तीत जास्त पाहण्यासाठी भेटून जातील. तर आता व्हिडिओमध्ये आपण सविस्तर यासाठी तुम्हाला सिलेबस वगैरे काय लागणार सर्व गोष्टी ते पाहून घेणार आहोत. सर्वांनी व्हिडिओला सविस्तरपणे पाहायचा. व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, तर महत्त्वाचा असणार आहे, त्याच्यामुळे सर्वांनी पाहायचं आहे. आता बघा तुम्हाला इथे अशा प्रकारे झोन वाईज विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वॅकन्सीचा चार्ट पाहण्यासाठी भेटणार आहे. तर ह्या ज्या गोष्टी असणार आहेत त्या तुम्हाला PDF मध्ये पाहून घ्यायच्या. तर बघा इथे अहमदाबाद झोन आहे, अजमेर झोन आहे, बँगलोर, भोपाल, भुवनेश्वर, बिलासपूर असे सर्व झोन तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटतील. पेज क्रमांक 25 आणि 26 याच्यामध्ये तुम्हाला या सर्व पोस्टिंग कॅटेगरी वाईज पाहण्यासाठी भेटून जातील. आता त्याच्यानंतर अर्ज करण्यासाठी फीस किती लागत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा एक्झामिनेशन फीस तुम्हाला इथे फॉर ऑल कॅन्डिडेट एक्सपेक्ट कॅटेगरीज मेन्शन बिलो याच्यामध्ये 500 रुपये फीस तुम्हाला इथे लागणार आहे. कॅटेगरीचे विद्यार्थी सोडून तुम्हाला इथे 500 जे विद्यार्थी त्याच्यानंतर ओपन वगैरे येतात त्यांच्यासाठी 500 रुपये फीस असणार आहे. आणि फॉर कॅन्डिडेट SC ST एक्स सर्व्हिसमॅन PWD फिमेल ट्रान्सजेंडर मायनॉरिटीज EBC असे जे विद्यार्थी आहेत किंवा EWS विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांसाठी 250 रुपये इथे फीस तुम्हाला लागणार आहे. तर ओपनसाठी 500 रुपये आणि कॅटेगरी विद्यार्थ्यांसाठी 250 रुपये फीस तुम्हाला इथे लागणार आहे. आणि ओनली कॅन्डिडेट हू अटेंड CBT विल गेट अ रिफंड देअर एक्झामिनेशन फीज ॲज मेन्शन अबो. आता बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही जी फीस आहे ही तुम्हाला रिफंड इथे केली जाणार आहे. आणि कधी केली जाणार आहे तर जेव्हा तुम्ही आता तुमची पेपर जो असणार आहे 2 स्टेजेसमध्ये कंप्लीट केला जातो. पहिल्या टेस्टमध्ये तुम्हाला CBT इथे 1 असतं आणि तुम्हाला दुसऱ्या ह्याच्यामध्ये CBT 2चा हा पेपर असतो. तर अशा प्रकारे 2 पेपर तुमचे इथे कंडक्ट केले जातात. आता जे विद्यार्थी CBT 1 पेपर इथे देत असतात तर जे विद्यार्थी CBT 1 पेपर देतात त्यांची फीस इथे त्यांना रिफंड केली जात असते. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे फीस रिटर्न केली जाते जेव्हा तुम्ही CBT 1चा पेपर इथे देत असा. त्याच्यानंतर आता हा तुम्हाला सिलेबस इथे
सिलेबससाठी तुम्हाला कशा प्रकारे एक्झाम पॅटर्न असणार आहे, परीक्षेसाठी एक्झाम पॅटर्न कशा प्रकारे असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे 100 क्वेश्चन असणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला 100 मार्क्स इथे असणार आहे. बघा, त्याच्यामध्ये 4 वेगवेगळे टॉपिक असतात. त्याच्यामध्ये प्रोफेशनल ॲबिलिटीसाठी तुम्हाला 70 प्रश्न म्हणजे तुमच्या फील्ड रिलेटेड म्हणजे टेक्निकलचे प्रश्न हे असणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला 70 मार्क्स तुम्हाला असणार आहेत. प्रत्येकी प्रश्नाला 1 मार्क इथे असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला GA म्हणजे जनरल अवेअरनेससाठी 10 प्रश्न आणि त्यासाठी 10 मार्क्स. त्याच्यानंतर जनरल अरिथमॅटिक, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगसाठी तुम्हाला 10 प्रश्न आणि त्यासाठी तुम्हाला 10 मार्क्स. आणि शेवटी जनरल सायन्ससाठी 10 प्रश्न आणि याचे पण तुम्हाला 10 मार्क्स. असे एकूण इथे तुम्हाला 100 प्रश्न पाहण्यासाठी भेटतील आणि एकूण तुम्हाला यासाठी पण 100 गुण इथे पाहण्यासाठी भेटतील. जेव्हा तुम्ही हा CBT 1 पेपर कंडक्ट कराल तर तुम्हाला तुमची भरलेली फीस तुम्हाला ही रिटर्न केली जात असते. आता त्याच्यानंतर बघा, तुम्हाला इथे मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे. तर इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला पाहून घ्यायची आहे. पहिले जे पद आहे नर्सिंग सुपरिटेंडेंटचं हे पद असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि यासाठी तुम्हाला शैक्षणिक अर्हता जी लागणार आहे बघा, रजिस्टर्ड नर्स ॲज अ मिडवाईफ हॅव्हिंग पास 3 इयर्स कोर्स इन जनरल नर्सिंग मिडवायफरी. पहिले तर तुम्हाला एक तर GNM इथे लागणार आहे म्हणजे जनरल नर्सिंग मिडवायफरी असं तुम्हाला लागणार आहे. आणि त्यासोबतच तुम्हाला किंवा BSc नर्सिंग असाल तर तुम्ही इथे हा अर्ज करू शकता. तर इथे GNM आणि BSc नर्सिंग विद्यार्थी इथे अर्ज करू शकणार आणि त्यासोबत तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन असणं कंपल्सरी असणार आहे. तर बघा, रजिस्टर ॲज अ नर्स तुम्हाला इथे कंपल्सरी लागणार आहे सर्टिफिकेट. त्याच्यानंतर दुसरं जे पद आहे डायलिसिस टेक्निशियनचं हे पद असणार आहे. यासाठी तुम्हाला BSc प्लस डिप्लोमा इन हेमोडिओलॉजी असं इथे हेमोडिलायसिस असं लागणार आहे किंवा त्यासोबत तुम्हाला 2 वर्षाचा सॅटिस्फॅक्टरी इन हाऊस ट्रेनिंग किंवा एक्सपिरियन्स इन हेमोडिलायसिस विथ रेप्युटेड इन्स्टिट्यूशन अशा प्रकारचे एज्युकेशन इथे लागणार आहे. तिसरं जे पद आहे हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर ग्रेड 2चं हे पद असणार आहे. याच्यासाठी तुम्हाला BSc लागणार आहे आणि त्यासोबत तुम्हाला 1 इयर डिप्लोमा इन हेल्थ किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स तुम्हाला असं लागणार आहे. चौथं जे पद आहे फार्मासिस्टचं हे पद असणार आहे. एंट्री ग्रेडसाठी पद आहे. यासाठी तुम्हाला 12वी सायन्समधून लागणार आहे किंवा त्यासोबत इक्विव्हॅलंट म्हणजेच डिप्लोमा इन फार्मसी फ्रॉम रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूट असं तुम्हाला इथे लागणार आहे. आणि 5वं पद आहे रेडिओग्राफर एक्सरे टेक्निशियनचं हे पद आहे. यासाठी पण तुम्हाला 12वीवर तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री आणि डिप्लोमा इन रेडिओग्राफीचं लागणार आहे किंवा एक्सरे टेक्निशियन, रेडिओ डायलिसिस टेक्नॉलॉजी 2 वर्षाचा कोर्स हा पाहिजे तुम्हाला. तर अशा प्रकारचे एज्युकेशन तुम्हाला इथे या पदासाठी पाहण्यासाठी भेटेल. त्यानंतर आहे 6वं पद आहे ECG टेक्निशियनचं हे पद आहे. या पदासाठी पण तुम्हाला 12वी आणि तुम्हाला ग्रॅज्युएशन इन सायन्स हॅव्हिंग सर्टिफिकेट डिप्लोमा डिग्री ECG लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीचं तुम्हाला इथे लागणार आहे. बाकीची जी माहिती आहे तुम्हाला ही PDF मध्ये पाहून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर 7व्या क्रमांकाचं पद आहे लॅब असिस्टंट ग्रेड 2चं हे पद आहे. यासाठी पण तुम्हाला 12वी पासवर तुम्हाला सायन्समधून लागणार आहे आणि डिप्लोमा इन लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी DMLT किंवा सर्टिफिकेट कोर्स इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी ॲट पर विथ डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी DMLT अशा प्रकारचं एज्युकेशन लॅब असिस्टंट या पदासाठी मित्रांनो तुम्हाला पाहण्यासाठी भेटणार आहे. तर हे सर्व झाली एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला इथे. आणि त्याच्यानंतर आता तुम्हाला अनेक C मध्ये पाहण्यासाठी भेटेल की तुम्हाला ते सिलेबस कशा प्रकारे असणार आहे आता या पोस्टिंगसाठी. तर बघा, नर्सिंग सुपरिटेंडेंटसाठी अशा प्रकारचं सिलेबस इथे पाहण्यासाठी भेटणार आहे. तर या ज्या गोष्टीत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला PDF मध्ये पाहून घ्यायच्या आहेत. तर या सर्व गोष्टी तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये अनेक C मध्ये पाहण्यासाठी भेटतील. तर याच्यामध्ये तुम्हाला पाहून घ्यायचे आहेत. सर्व पदासाठी इथे सिलेबस त्यांनी सांगितलेला आहे. जर तो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सिलेबसवर व्हिडिओ पाहिजे असेल तर कॉमेंट करा, आपण सिलेबसवरती स्पेशल व्हिडिओ घेऊन येऊ. आणि सर्व पोस्टसाठी हा नॉन टेक्निकलचा सिलेबस पण इथे असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर त्याच्यामध्ये जनरल अरिथमॅटिक, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, जनरल अवेअरनेस आणि जनरल सायन्स हे सर्व पोस्टसाठी कॉमन सिलेबस हा नॉन टेक्निकलसाठी इथे असणार आहे. तर शेवटी विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद. अशा प्रकारची RRB मध्ये रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डद्वारे तुमची पॅरामेडिकलची इथे भरती केली जात आहे. 434 पोस्ट विद्यार्थी मित्रांनो, खूप जास्त पोस्ट तुम्हाला ते पाहण्यासाठी भेटणार आहे. तर चांगल्या पदभरती तुम्हाला इथे असणार आहे. नर्सिंग सुपरिटेंडेंटसाठी आणि फार्मासिस्टसाठी
तुम्हाला खूप सारी पदे इथे पाहण्यासाठी भेटणार आहे. तर सर्वांनी इथे अर्ज करा. तर ज्या विद्यार्थी मित्रांना अर्ज करता येत नाही तर त्या विद्यार्थी मित्रांचे आपण अर्ज भरून देत असतो. तर भरून घ्यायचं असेल तर कमेंट करू शकता किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये WhatsApp नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही मेसेज करू शकता. तर आपण त्या विद्यार्थ्याचे फॉर्म इथे भरून देऊ. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आणि शेवटी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण की असेच महत्त्वाचे व्हिडिओज आपण तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, शेवटी धन्यवाद. तोपर्यंत भेटूच अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.